नमस्कार. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला. काही सेकंदांचा हा व्हिडिओ, पण त्याने हजारो लोकांच्या मनात संताप, प्रश्न आणि संशय निर्माण केलाय. कारमध्ये तिच्या अगदी शेजारी एक मुलगा बसलेला स्पष्ट दिसतो. दोघे एकाच ठिकाणी, एकाच वेळी. तरी कारवाई फक्त एका व्यक्तीवरच का? हा प्रश्न आता फक्त सोशल मीडियावर नाही, तर सामान्य लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. काही लोक थेट आरोप करत आहेत की ही कारवाई एकतर्फी आहे, तर काही जण म्हणत आहेत की पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घेतला आहे. पण मग सत्य नेमकं काय आहे? आणि या बदलापूर प्रकरणामागे नेमकं घडलं तरी काय? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील, पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. ही घटना महाराष्ट्रातील बदलापूर परिसरात घडल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हिडिओमध्ये मृणाल जाधव नावाची व्यक्ती कारमध्ये बसलेली दिसते. त्या कारमध्ये तिच्या अगदी शेजारी एक मुलगाही बसलेला स्पष्ट दिसतो. हा व्हिडिओ इंटरनेटवर आला आणि काही तासातच तो हजारो लोकांपर्यंत पोहोचला. लोकांनी तो पुन्हा पुन्हा पाहिला आणि त्यानंतर अनेक प्रश्न उभे राहू लागले. जर त्या ठिकाणी 2 लोक उपस्थित होते, तर तपास आणि कारवाई फक्त एका व्यक्तीवरच का? अनेक लोक म्हणत आहेत की जर एकावर गुन्हा दाखल झाला असेल, तर दुसऱ्याची चौकशी का नाही? त्याची भूमिका काय होती? यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा आणि वाद सुरू झाला आहे. काही जण म्हणत आहेत की एकाला अटक आणि दुसरा मोकळा हे समजण्यापलीकडचं आहे, तर काही जण सांगत आहेत की कायद्याची प्रक्रिया नेहमी पुराव्यांवर आधारित असते आणि प्रत्येक व्यक्तीची भूमिका वेगळी तपासली जाते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृणाल जाधववर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. पण त्या कारमध्ये बसलेला दुसरा मुलगा, त्याची भूमिका नेमकी काय होती? तो त्या घटनेत सहभागी होता का, की तो फक्त त्या ठिकाणी उपस्थित होता? या प्रश्नांची उत्तरे अजून स्पष्ट नाहीत. सध्या तरी त्या मुलाविरुद्ध कोणती ठोस कारवाई झाली आहे का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळेच लोकांच्या मनात संशय आणि चर्चा वाढत आहे. कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी ठोस पुरावा आवश्यक असतो. फक्त एखाद्या ठिकाणी उपस्थित असणे हा स्वतःमध्ये गुन्हा ठरत नाही. जोपर्यंत त्या व्यक्तीचा थेट सहभाग सिद्ध होत नाही, तोपर्यंत कारवाई करणे कठीण असते. म्हणूनच तपासात प्रत्येक व्यक्तीची भूमिका वेगवेगळी तपासली जाते. या प्रकरणातही सध्या तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून सविस्तर अधिकृत स्टेटमेंट अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होऊ शकतात. जर पुढील तपासात नवीन पुरावे समोर आले, तर कारवाईचा विस्तार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण घटनेमुळे एक मोठा प्रश्न समोर आला आहे. आज सोशल मीडिया इतका शक्तिशाली झाला आहे की कोणतीही घटना काही मिनिटात लाखो लोकांपर्यंत पोहोचते. पण अनेक वेळा संपूर्ण माहिती समोर येण्याआधीच लोक निष्कर्ष काढायला सुरुवात करतात. त्यामुळे अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये संयम ठेवणे आणि अधिकृत तपासाची वाट पाहणे महत्त्वाचे असते. अशाच महत्त्वाच्या आणि सखोल बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुन्हा भेटेन एका नवीन आणि महत्त्वाच्या बातमीसोबत. धन्यवाद.